डीपीडीसीचा निधी दिला जात नसल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला होता। आता प्रणिती शिंदे यांच्या या आरोपाला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उत्तर दिलं आहे। यात त्यांनी थेट पाकिस्तानचा उल्लेख केला आहे। बघा गोरे यांनी नेमकं काय म्हटलं आहे। डीपीडीसीचा निधी जर नाही मिळाल्यास 15 दिवसात आंदोलनाचा इशारा प्रणिती शिंदेंनी दिलाय। मला आता त्या मला खूप मोठा दुश्मन समजतात, माझ्याबद्दल खूप खालच्या पातळीचे वक्तव्य करतात, परंतु त्या माझ्या भगिनी आहेत आणि मी त्यांना माझा सल्ला हाच आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे गुणगान आपण गाता तेव्हा डीपीडीसीच्या कार्यपद्धतीचं आपण अवलोकन करावं, त्याचा अभ्यासही करावा। डीपीडीसीचा कुठलाही निधी हा कुठल्या सचिन कल्याण शेट्टीच्या नावे येत नाही, कुठल्या देवेंद्र कोटेच्या नावे येत नाही, ना कुठल्या प्रणितीताई शिंदेच्या नावे येत नाही। तो तर त्या विभागाच्या अनुषंगानं सामाजिक समतोल राखून, विभागीय समतोल राखून विकास करण्याचा त्यामध्ये सूचना असतात किंवा त्या पद्धतीने आपण करतो। मला एक सांगा, सोलापूर शहरामध्ये डीपीडीसीतला किमान 125 कोटीच्या आसपासचा निधी खर्च झालाय। तो सोलापूर शहरामध्ये खर्च झालाय ना, तो पाकिस्तानमध्ये खर्च झालेला नाही। आपण समजून घेतलं पाहिजे की तेव्हा त्यांनी हा शहरामध्ये विकास झाला, ते अशा पद्धतीचा आविर्भाव आणतायत की शहरातला किंवा जिल्ह्यातला निधी कुठेतरी बाहेर नेऊन खर्च केला अशा पद्धतीत सांगतात। कुठलाही निधी व्यक्तिगत कुणाच्याही नावे मंजूर होत नाही। ताईंना माझी विनंती आहे, ताई या शहरामध्ये जे काम झालंय, ज्या ज्या ठिकाणी निधी दिलाय, आता MIDCचं काम आपण घेतलं, देवेंद्र कोटेजींनी खूप प्रयत्न करून ते निधी काम मंजूर करून आणलं। त्याच्यासाठी आम्ही जो शेअर दिला डीपीडीसीतनं दिला 12.5 कोटी रुपये दिले, आम्ही महानगरपालिकेने दिले। आता ताईंना आमचा प्रश्न आहे की बाबा तो देऊ नको का? त्यांनी शिफारस केलेल्या कामाला मंजुरी मिळत नाही असं ताईंनी, खासदार साहेबांनी जी शिफारस ताईंनी शिफारस योग्य वेळी केली पाहिजे, जेव्हा कामं मंजूर करतात तेव्हा केली पाहिजे आणि ती दिल्लीत न करता इथं येऊन केली पाहिजे। या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे। नव्यानं शिवसेनेत आलेले शिवसैनिक आपल्यावरती टीका करतायत, हे बघ गोरे निधी मंजूर करणारा माणूस इथं बसलाय असं एकेरी भाषेत आपल्याला बोलतात। सन्माननीय भगीरथ भालके हे आदरणीय भालके नानांचा वारसा सांगतात। भालके नानांचा वारसा सांगत असताना भगीरथजींनी भालके नानांचे जयकुमार गोरेचे संबंध कदाचित विसरले असतील। ते भालके नानांना जेव्हा पाण्याचा प्रश्न सोडवायचा होता, भालके नाना 2 महिने जेव्हा मुक्काम करून मुंबईमध्ये थांबले होते, तेव्हा याच जयकुमार गोरेनं भालके नानांच्या मदतीला, राज्यपालाच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, या सगळ्या व्यवस्थेमध्ये जयकुमार गोरे भालके नानांच्या पाठीशी ठामपणे उभा होता आणि माझा मतदारसंघ नसतानाही। त्यामुळं ज्याची त्याची संस्कृती आहे, कुणी आरतोय बोलावं, कुणी काय बोलावं, पण एक सांगतो की त्यांनी त्यांची संस्कृती दाखवलेली आहे आणि मला वाटतं भालके नानांना बिलकुल हे अपेक्षित नाही। त्यामुळं आणि पंढरपूर शहरात तर बिलकुल नाही। त्यामुळे ते काय म्हणतात त्याला अधिकचं महत्व नाही। निवडणूक असते, निवडणुकीच्या वेळी ज्या ज्या प्रचारामध्ये काय गोष्टी असतात, मी माझ्या पक्षाचं काम करेन, मी माझी भूमिका मांडेन। त्यामुळं आता माझ्या निधीची आवश्यकताच त्यांना राहिलेली नाही। त्यांच्याकडे निधी देणारे खूप मोठी माणसं आता मिळालेली आहेत, त्यामुळे त्यांना खूप मोठ्या शुभेच्छा आहेत।